हाय मी स्मितल. हॅलो मी तनया. सेलिब्रिटी प्रमोटर्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. तनया, सगळीकडे लग्नाचा माहोल सुरू आहे ना ग. खूप गडबड आहे हल्ली सगळीकडे लग्नाची. आणि आम्ही दोघी शॉपिंग करण्यासाठी चालू होतो. म्हंटल थोडं रिलॅक्स आणि चिल करूया. सो म्हंटल आता काय समुद्रावर थोडं फिरून येऊया. चल तर मग. चला तर मग. येस अगं हे व्ह्यू बघ ना किती छान आहेत. कॅप्चर कर. छान आहेत ग. येस येस आपण सगळे व्ह्यू कॅप्चर करूया. येस 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 येस. हळूहळू आपण सगळे व्ह्यू कॅप्चर ओके करूया. ओके ओके. एक मिनिट. ते दोघ जण कोणीतरी ओळखीचे वाटतात ग. अगं ही तर शिवानी आपली आमची कलेक्टर मध्ये जिचा लीड रोल होता. अगं हो, शिवानी आणि अमित. अगं हो. सध्या ट्रेंडिंग वर आहे हे कपल. अगं हल्लीच तर त्यांचा साखरपुडा झालाय. अगं हो, आणि खूप सारे फॅन्स पण आहेत ग त्यांचे. हो ग. आय थिंक ते इथे ना क्वालिटी टाइम स्पेंड करायला आलेत. राहू दे ना, पण मी काय म्हणते आपण थोडं गप्पा मारूया ना त्यांच्याशी. बघूया चल आपण बोलते. येस येस आणि मारतायत का. येस आणि त्यांच्या फॅन्सना पण आवडेल आपण त्यांच्याशी गप्पा मारलेलं. सो चलो चलो ना. काय विचारायचं ग पण त्यांना. विचारू, बघूया तरी काय बोलतात ते एक्झॅक्टली. हॅलो. हाय. सध्या ट्रेंडिंग वर आहात भाई तुम्ही. सो थोडं गप्पा मारायचं होतं तुमच्याशी. प्लीज प्लीज. सगळ्यात पहिलं कॉंग्रॅच्युलेशन दोघांना. थँक्यू. तुम्ही सावकाश. थँक्यू सो मच. चलो तर मग थोडा गप्पा मारूया. बाकी आय नो की तुम्हाला थोडं डिस्टर्ब करतोय, पण आम्हाला तर राहत नाहीये, कारण सगळ्या आमचे जे तुमचे फॅन्स वगैरे आहेत त्यांना पण तुमची स्टोरी अँड यू थोडं बघूया आपण. गप्पा झाली ऍक्च्युली फॅन्स मध्ये. नक्की नक्की 100%. येस. चलो चल मग. तर पहिल्यांदा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. येस नक्कीच. हे आता सध्या ट्रेंडिंग वर माहोल आहे. साखरपुडा वगैरे झालाय सगळीकडे आणि तुम्ही मस्त बीच वर आलात. तर हा जो क्वालिटी टाइम आहे तो आय नो की आम्ही थोडा घेतोय तुमचा. ऍक्च्युली तुमच्यामुळे आमचा जो क्वालिटी टाइम आहे, आमची जी सगळ्यात आयुष्यातली सुंदर मुवमेंट आहे ती अजून प्रिशियस झाली आहे. कारण तुम्ही आमच्या दोघांना पण लोकांसमोर नेताय, आमची गोष्ट लोकांसमोर मांडताय. सो खरं तर तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार की तुम्ही येता, आमच्याशी बोलता आणि आम्हाला एक संधी देता की लोकांपर्यंत जास्तीत जास्त आम्ही कशा पद्धतीने पोहोचू. सो थँक्यू सो मच. येस थँक्यू. तर मस्तपैकी आम्ही बघितलाय, सोहळा अगदी रंगला होता साखरपुड्याचा. शिवा अमित हे जे काही आहे ना, म्हणजे शिवानी आणि अमित हे कुठून आलंय? शिवा अमित कसं सुचलं, कुठून काय? मला वाटतं याला. तुला सुचलं का? मला नाही आठवत. मला पण असं आठवत नाही. एवढं ते जुनं आहे. कळलंय का? एवढं ते जुनं आहे. आता जुन्यावरून मला पॉइंट वर यायचंय. जुनं आहे आणि ते फारच जुनं आहे आणि आपल्या इंडस्ट्रीमध्ये ते लपून राहिलंय. इतकं ते जुनं तुमचं प्रेम. कसं काय केलं ते मॅनेज सगळं? ते तेच म्हणतो आम्ही सगळ्यांना तेच सांगतो की हे मॅनेज करण्यासारखं काही नव्हतंच. म्हणजे ओके आय नो की आपल्या इंडस्ट्रीमध्ये पटकन काही लपून राहत नाही, ते सगळ्यांसमोर येतं. पण ठीक आहे. म्हणजे आता काय म्हणजे प्रॉब्लेम आहे का की आम्ही फक्त काही पोस्ट केलं नाही म्हणून ते लपून राहिलं. दॅट्स इट. कारण काय सोशल मीडियामध्ये पोस्टिंग केल्यानंतर कळतं लोकांना की हा हे कपल आहे वगैरे वगैरे. आम्ही ते टाळलं, ते लपलं. पण ज्या क्षणी ते कळलंय सगळीकडे सिरियसली सगळ्यांना छान वाटतंय. मुळात प्रेक्षक खूप असे आनंदी आहेत की वाव. प्रेक्षक खूप आनंदित आहेत की वाव हे कपल खरंच म्हणजे तुम्ही जसं एकमेकांना परफेक्ट केलंय तसं आपल्या प्रेक्षकांनी देखील परफेक्ट जोडी आहे यार असं म्हटलं. थँक्यू सो मच. प्रेक्षकांचे पण आभार की त्यांनी खूप प्रेम दिलं. म्हणजे अक्षरशः आम्हाला वाटलंही नव्हतं, अपेक्षाही नव्हती की आमचा साखरपुडा इतक्या लोकांपर्यंत पोहोचेल. मीडियानी खूप छान कव्हरेज दिलं आणि खरंच खूप प्रेम, खूप खाली कमेंट चांगल्या येतात शिवानी आपल्यासाठी. जोडीला प्रेम मिळतंय. हो येस येस येस. थँक्यू सो मच. आणि हीच जोडी आता आम्हाला कुठेतरी स्क्रीनवर छानपैकी स्टोरी वगैरे सिरियल मध्ये बघायला पण नक्की आवडेल. आम्हालाही आवडेल. येस. तर आता लव्ह स्टोरी बट ऑब्वियस एखादी सुरुवात असते आणि ही प्रेमाची सुरुवात तुमची कुठून कशी काय झाली हे नक्की आम्हाला ऐकायला आवडणार. इंस्टाग्राम पासून सुरू झाली आणि एंगेजमेंट पर्यंत जाऊन थांबली. वा. याच्यामध्ये खूप गोष्टी लव्ह स्टोरी ना, ऑफिशियल कपल झालो ना. येस. तर मी असं ऐकलं की तुमचं नाटकापासून म्हणजे नाटक आणि ह्या दौऱ्यांपासून एकत्र बॉन्डिंग झालं किंवा त्यावेळी तुम्ही पहिल्यांदा भेटला
असं सगळं ते होतं. तर मला विचारायचं आहे की म्हणजे विंगेतून जेव्हा हिने एंट्री केली तेव्हाच असं मनात काही स्पार्क असं काही झालं की असा पडदा बंद होईपर्यंत काही विचार करत होतास तिच्याबद्दल, काय झालं? नाही माझं आता हे मीच सांगू शकतो, कारण की मी प्रेक्षकांमध्ये बसलो होतो का, कारण की हिचा जो संघ होता नाट्यवाडा औरंगाबाद तेव्हाचं, आता तर छत्रपती संभाजीनगर, पण नाट्यवाडा नावाचा तो ग्रुप होता ज्यांचं ज्यांची पाझर नावाची एकांकिका जी झाली होती, ज्यांनी पुरुषोत्तम विजेती होती, सवाई विजेती होती. सो त्या एकांकिकेचे आम्ही सगळेजण फॅन होतो, आमचे सगळे ते मित्रमंडळी, आणि त्यांचीच मॅट्रिक म्हणून आम्ही पुढच्या वर्षीची म्हणून आम्ही सगळेजण मॅट्रिक पाहायची, कारण प्रवीण पाटेकरची एकांकिका आहे, नाट्यवाडाची एकांकिका आहे. सो आम्ही खूप असं मजा करण्यासाठी बसलो होतो. आणि एकांकिका सुरू झाली, अफलातून एकांकिका, आणि अफलातून सगळ्यांचा अभिनय, सगळ्यांचाच, आणि त्या सगळ्यांमध्ये हिचा अभिनय. म्हणजे ती चिमणी नावाचं कॅरेक्टर, ते इतकं गोड गोंडस, तेवढंच कणखर, जागीच ठेचणारं आणि कमाल. म्हणजे ते कॅरेक्टर खरंच खूप छान होतं की ते एखाद्या माणसाला जर का तो माणूस तिच्या वाकड्यात घुसत असेल किंवा काहीतरी तिचे खोड काढायचा प्रयत्न करत असेल, ती जागेवर नांगी ठेचणारी ती मुलगी होती. सो तो ॲटिट्यूड, तो बालिशपणा, सगळंच ते खूप गोड होतं एकांकिकेतलं. सो मी अभिनेत्री म्हणून प्रेमात पडलो. असं नाही की ही मुलगी किती भारी आहे, मला आयुष्यात असं काही नव्हतं माझं. बट नंतर जेव्हा एकांकिका संपल्यानंतर सगळेजण आवरून वगैरे येतात ना बाहेर, बक्षीस समारंभ असतो, मग तो जल्लोष असतो, अरे आवाज कोणाचा, माहोल ऑरा असतो वेगवेगळा. या सगळ्या आवाजामध्ये मी सगळ्यांना भेटतो, यांच्या टीमला, की अरे कमाल एकांकिका केली तुम्ही, काय अफलातून एकांकिका केलीत वगैरे वगैरे. म्हणजे ती चिमणी कुठे यार, काय कमाल काम केलं त्या चिमणीने. दाखवलं काय ती समोर उभी आहे, आणि ती जी चिमणी होती त्यातली, ती इकडं इतक्या वेगळ्या रूपात होती की मी असं बघत राहिलो. अच्छा, ही कोण आहे मुलगी. ओके, तेव्हा बटरफ्लाय झालं का? अरे आई शपथ. आणि मी तिच्यापर्यंत पोहोचलोच नाही कॉंग्रॅच्युलेट करायला किंवा ऑल द बेस्ट किंवा काही म्हणायला. मी तसाच मागे मागे सरकलो, फुल फिल्मी नाही का, स्लो मोशन मध्ये सगळेजण घोषणात आवाज मध्ये, मी आपला एकटा स्लो मोशन मध्ये. मग मी आलो आणि 1 मिनिट चालू ठेवलं असतं तर चाललं असतं ते. जो कॅमेरा पकडून उभा आहे ना माणूस, त्याचा अलार्म वाजला म्हणून डिस्टर्ब झाला इंटरव्ह्यू, कळलं का, आणि त्यांनी तो कट केला. मी मुद्दामून घेतलंय ते चालू ठेव. हा, तर मी कुठे होतो की चिमणीला पाहिलंस आणि बटरफ्लाय झाला, स्पीड मध्ये मागे आलो, आणि मी पहिले गाठला आमचे जे नाट्य मल्हारचे संस्थापक लेखक दिग्दर्शक आहेत संदीप दंडवते. म्हटलं सर ती पोरगी पाहिली काय? म्हणजे कोणती रे, कोणती? सर ती गोड मुलगी आहे ना ती. सर म्हणे हा यार आम्या, कोणी पटकन प्रेमात पडो अशी पोरगी ती. म्हणलं हो यार सर, मला आवडली हो सर. बरं. आणि त्याच वेळेस आमच्या ग्रुप मधले 2-3 जण लट्टू झाले होते हिच्यावरती, आणि सगळ्यांना चालतं की आम्ही तीच का. म्हणलं हा हीच का, मला पण आवडली. अरे म्हणलं मला आवडलेली ती मुलगी. पण तेव्हा ना असं झालं की अशी मुलगी पाहिजे आयुष्यात, की हीच मुलगी पाहिजे आयुष्यात. मग ते शोध मोहीम सुरू झाली. मग तिला त्यावेळेस अभिनयाचं बक्षीस मिळालेलं होतं, आणि मला नाव माहित नव्हतं. तर मी काय करावं, त्यांनी ज्यांनी स्पर्धा ऑर्गनाईज केली होती त्यांच्याकडनं त्यांनी ते काढलं. नाही शिवानी, स्पर्धेचा निकाल लागतो ना, ते निकालाचे पत्रक टाकतात ना फेसबुक वरती. मी ते पत्रक पाहिलं की मला माहिती होती की उत्तेजनार्थ विभागून दिलेलं आहे. आता बघा, आता कॉन्ट्रोवर्सी बघा, ते पण 2 नावं होते, उत्तेजनार्थ विभागून 2 नावं होते, आणि ज्यांना विभागून दिलं होतं त्या दोघी जणी आम्ही एकाच एकांकिका घेतली, ही आणि हिची आईचं पात्र साखर. आता मला कन्फ्युजन, या दोघींपैकी ही कोण, कारण नाव माहिती नाही, चिमणी कोण. म्हणजे इथूनच तुझं स्ट्रगल सुरू झालं, स्ट्रगलच सुरू. इथूनच सुरू. पहिलं नाव मी सर्च केलं, अरे यार ही नाहीये, ही तर हिची आई आहे. अरे यार म्हणलं, मग हिच्या मुग्धा देशकर, तिची आईचा रोल करायची. म्हणलं यार ही तर नाही. मग ह्यांच्या पोस्ट वगैरे चेक केला, हिचं नाव कुठेच नाही. नाव टाकल्यानंतर हिचं प्रोफाईल नाही. म्हणलं अरे यार ही मुली का अशा असतात ना, असं चिडचिड होते, का प्रोफाईल नाही क्रिएट केलं का. तिचं प्रोफाईल होतं, पण त्या प्रोफाईल मध्ये तिचा, म्हणजे इथून कॅमेरा लावला समजा तर त्या टोकाला ती उभी आहे तेवढा लांबचा फोटो होता. म्हणजे शोधच आता असं. हा, एवढा लांबचा फोटो असा वगैरे टाकलेला फोटो. त्याच्या नुकतंच आधी आम्ही आग्र्याला विथ फॅमिली फिरायला गेलो होतो. मी फोटो काढला होता लांब एकदम, तो पण पाठमोरा. याला अर्थच नाही ना काही. हा, मग ते झालं सगळं, आणि मी म्हणलं यार नाही मिळत मला. मग नंतर मग दौरे सुरू झाले, दौऱ्यांमध्ये हिला बघायचो. विंगेतून ही ना, मला ते अजूनही आठवतं, स्टेजच्या विंग मधून ही इथं प्रेप करायची, सगळं प्रॉपर्टीज ठेवल्यात का, मी कुठून एंट्री करणार आहे, शांतपणे
एकदम छान मेकअप वगैरे करून, 2 वेण्या, लाल कलरची रिबिन बिबिन बांधलेली, ती शाळेचा ड्रेस. कळतंय ना मला असं वाटतं किती गोड दिसते यार ही मुलगी वगैरे वगैरे असं व्हायचं. पण हिम्मत नाही. ओके. मी ग्रुप मधल्या पोरींना म्हणायचो, बघ ना तिच्याशी बोल ना, माझ्याविषयी प्लीज बोल ना यार, बोल ना प्लीज. तो काय वेडा आहे काय, मी कशाला बोलू, तू तुझं बघ काय करायचं ते. असं करत करत फायनली एक दिवस मला शिवानी नाईक एका नाट्यवाड्याच्याच एका पोस्टमध्ये टॅग केलेली मिळाली. फायनली. मग आता मिळाली. नंतर मी 20 मिनिटं असाच मोबाईल हातात होता माझ्या. अच्छा, काय करू आता. आणि मग मी काय केलं शिवानी, मग त्यांनी मला ना एक भला मोठा मेसेज टाकला आणि त्या मेसेज मध्ये फक्त मी अभिनेत्री म्हणून किती चांगली आहे, किती गुणी आहे हे लिहिलेलं. अगदी फॉर्मल की मला तू अभिनेत्री म्हणून खूप आवडते आणि माझं मुळात आम्हाला तुमची सगळी टीम आवडते. मी पर्सनली म्हणून नाही, ओव्हरऑल या टीम वरच आमचं खूप प्रेम आहे आणि तुम्ही खूप छान छान एकांकिका आणता, खूप छान काम करता वगैरे म्हणजे इथूनच सुरू झालं का असं थोडं. आणि फॉर्मली त्यांनी तो मेसेज टाकला आणि ऑब्व्हियसली त्याला उत्तर पण फॉर्मली देणंच अपेक्षित होतं. म्हणून मी थँक्यू आणि एक ती स्माइल असते नॉर्मल एकदम नॉर्मल त्यासारखे खूप पाहिले असं नाही प्लीज थँक्यू आणि एक स्माइली टाकलं त्याला आणि बस झालं. मी म्हटलं आता हा मेसेज झाला, जसं आपल्याला 10-12 मेसेजेस त्यातला हा एक मेसेज. बघा आपल्याला 10-12 मेसेज येतात, त्यातला एक मेसेज आहे. आम्ही तुझं खरंच मेसेज आपल्याला जाऊ दे रॅन्डमली जाऊ दे आला असं. येस, सो तसं झालं. आणि अगदी मला वाटतं 2ऱ्या का 3ऱ्याच मिनिटं पण नाही जाऊ दिले, त्याने लगेच खाली मेसेज टाकला, ओळखलं का. तर मी म्हटलं, आणि मग मी ओळखलं का म्हटल्यानंतर मग मी तसदी घेतली, जरा प्रोफाईल चेक करूया. ओके. सो त्याचा प्रोफाईल जो फोटो होता तो मला लक्षात आलं की हा ना त्या माईक एकांकिकेमधला मुलगा आहे. आणि त्यांच्या आपल्याला कळतं ना, कारण पहिली जर का आमची एकांकिका असेल किंवा पहिली यांची हो, मागच्या पुढच्या आपल्याला कल्पना असते. हा, सो आपल्याला एक माहिती असतं की हाच तो मुलगा आहे. तुम्ही म्हटलं हो माईक टीम ना, तर म्हटलं येस. आणि मग तिथून आमच्या गप्पांना सुरुवात झाली. आणि मला वाटतं दुसऱ्याच दिवशी का त्याच रात्री त्यांनी एक भला मोठा परत दुसऱ्या दिवशी त्याने एक भला मोठा परत निबंध लिहिला. येस, की ऐक ना, मला तू खूप आवडतेस. असं म्हणतात की मनात काही गोष्टी ठेवू नये, त्यांनी त्रास होतो आणि मला ते ठेवायला आवडत नाही, म्हणून मी बोलून मोकळा होतो. सो मला तू खूप आवडतेस वगैरे वगैरे वगैरे. आणि त्याच्या खाली परत अगेन वाव, त्याच्या खाली परत मी असा मेसेज टाकला की हो पण कोणीतरी कोणाला आवडणे खूप नॉर्मल गोष्ट आहे. माझ्यासाठी ती गोष्ट आयुष्यात नॉर्मल असू शकत नाही. काँग्रेस, इथेच काँग्रेस. हे जे काही स्ट्रगल आहे, कारण आणि ह्या सगळ्याचं कारण मला सांगावंच वाटतं, कारण माझ्या डोक्यात तेव्हा काही नव्हतंच. करेक्ट आहे. म्हणजे सर्वसामान्य माणसासाठी जी गोष्ट अजिबात नॉर्मल नाहीये की कोणी एका मुलाला एक मुलगी आवडणे ही खूप काहीतरी विशेष गोष्ट अरे आणि ती म्हणजे की नॉर्मल गोष्ट आहे. सो मी म्हटलं की कोणीतरी कोणाला आवडणे ही खूप नॉर्मल गोष्ट आहे. आम्ही म्हटलं हो पण माझ्यासाठी नाहीये नॉर्मल. म्हटलं ठीक आहे, ओके, आपण बोलूया निवांत. आणि मग त्याच्यानंतर आमच्या छानपैकी गप्पा सुरू झाल्या वगैरे वगैरे वगैरे. मग तो एकदा भेटायला म्हणून घरी आला आणि मग त्यानंतर आमचं एक छान, तोपर्यंत आमची खूप मैत्री छान झालेली, कारण आम्ही स्पर्धांमध्ये सोबत होतो किंवा मी प्रॅक्टिसला जाताना त्याच्याशी बोलत होते, येताना त्याच्याशी बोलत होते. सो बऱ्यापैकी आमचं छान एक म्हणजे गप्पा रंगत होत्या. अगदी व्यवस्थित गप्पा रंगत होत्या. तो कुठेतरी तो बॉन्ड होत होता. म्हणजे ते असताना एखादा व्यक्ती आपल्या आयुष्यात येणार असतोच, मग त्याच्याशी नकळतपणे नातं बांधलं जातं, त्याच्याशी बोलावं वाटतं. तसं त्या बिचारीला झालं असेल, माझ्याशी बोलावं वाटलं असेल, तिला वाटलं असेल लेकरू चांगलं आहे. हे तुम्हाला आतापर्यंत कळालं. हो, तो प्रचंड रंगत होता, ते ट्रॅक कुठेतरी असं बसत होतं. करेक्ट. आणि मग तो एकदा घरी आला आणि घरी आल्यानंतर तो आई बाबांना वगैरे सगळ्यांना भेटला, मित्र म्हणूनच, कारण माझा मित्र म्हणूनच भेटला. आणि त्यानंतर त्याला परत निघायचं होतं घरी आणि 2-2.5 तासांचा प्रवास होता त्याचा, कारण तो अहिल्यानगरवरून माझ्या घरी छत्रपती संभाजीनगरला भेटायला आला होता. आणि मग त्यानंतर माझ्या ताईला सगळं मी कल्पना देऊन ठेवली होती की असा असा मुलगा आहे, असं तर बघ काय कसं वाटतंय. ती म्हटली ओके छान आहे, पण तू सगळा विचार करून निर्णय घे. आणि माझ्या डोक्यात एक सेट होता की मी समजा एका मुलाला डेट करत असेल किंवा एखाद्या मुलाशी मला काहीतरी वाटत असेल त्याच्याविषयी, तर मला त्याला शेवटपर्यंत टिकवायचं आहे. मला कुठले असे छोटे छोटे रिझल्ट किंवा असलं काही नको आहे. हा विचार खरं तर सगळ्या मुलींनी केला पाहिजे की जे नातं आपल्याला टिकवायचं किंवा ज्या रिलेशनशिप मध्ये आपण येतोय ते रिलेशन
पूर्ण झालं पाहिजे अशा हिशोबाने जर आले तर किती भारी होईल नाही का? नाही सिरियसली. बरं आणि तेव्हा आम्ही दोघही जण अवघ्या 17 किंवा 18 वर्षांचे होतो, तेव्हा काही फार अक्कल नव्हती आणि मग असं झालं की आपण असा डिसिजन आता घेणं योग्य आहे की अयोग्य हेही तेव्हा कळत नव्हतं. पण तेव्हा तो डिसिजन घेतला गेला आणि मी ताईला सांगितलं की येस मला ओके वाटतंय. ताई म्हणली, अगं मग सांग त्याला, तो निघायचंय, त्याला तो निघतोय आता, बस आहे त्याची. आणि हा आपला छान असा बसला. ही आता सांगेल नंतर सांगेल, इतकं दुरून आलो हिला भेटायला. तू अशी त्याला सांगत नव्हते काही. बरं, तू जो काही रेडी होणार असते प्रॉपर असा नवरदेव असं, म्हणजे आता परीक्षेला जायचंय आपल्याला असं काही? मी कॉटनचा शर्ट मस्त पिंक कलरचा फॉर्मल शर्ट, पिंक कलरचा शर्ट, वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट्स, चॉकलेट्स, ड्रायफ्रुट्स. तयारीतच गेलेलास का? गेला होता की शगून घेऊनच हिला पण ते खूप आवडलेलं की अरे हिचं माझ्या ही आधीचं पहिलं प्रेम आता मी तुम्हाला सांगतो. तिच्या आयुष्यात एक खूप मोठं प्रेम आहे तिचं, खूप मनापासून प्रेम आहे त्या व्यक्तीवरती आणि ते माझ्या आधीपासून आत्ता पण आहे तिचं. ते म्हणजे गणपती बाप्पा. तो गणपती बाप्पाचं आणि तिचं एक वेगळंच काहीतरी नातं आहे. सो मी तिला पहिल्या भेटीमध्ये गणपतीची खूप मी फिरलो होतो त्या मूर्तीसाठी. नगरमध्ये पाऊस पडत होता, माझ्या मित्राला घेऊन मी खूप त्या पावसात हिंडलो, पण मला ती मनापासून आवडेल अशी ती लोभस मूर्ती काय मिळत नव्हती. पण फायनली ती एका कारखान्यात मला छोटीशी फायबरची मूर्ती मिळाली. ती घरी आल्यानंतर मी त्याला खडे लावले, सजवलं, खूप गोड त्याला असं छान कानातले वगैरे सगळे केले. एका मूर्तीसाठी पण तिला भाऊक हवी म्हणून त्याच्यासाठी अजूनही मूर्ती. आणि ती मूर्ती ही साताऱ्याला होती शूटिंगला, साताऱ्यामध्ये ती मूर्ती होती. ती मुंबईला आली, ती मूर्ती हिच्यासोबत प्रवास करते आणि ज्यावेळेस ती मूर्ती हिच्यासोबत असते मला कसली भीती नसते. माझा असं गणपती बाप्पा माझा एक मित्र तिथं बसवलेला आहे मी आणि तो तिला सांभाळणार आहे. नाईस, खरंच मस्त आहे. मग ते सगळं आणि पहिली भेटीत त्यांनी ते दिलं होतं आणि मग ते ओव्हरऑल छान असं मस्त मस्त वातावरण तयार झालेलं. आणि मग त्याला असं झालं की आता मी निघतोय तर आता अजूनही काही सांगत नाहीये. तर मला ताई म्हटली, अगं त्याला तर म्हणलं काय सांगायचंय आता, झालं ना तो आला भेटला वगैरे. अगं नाही पण तो काहीतरी अपेक्षा असेल ना त्याची, तू काहीतरी सांगावंच वगैरे, काहीतरी हिने इनिशिएटिव्ह घ्यावा. आणि मग मी म्हटलं की बरं ऐक ना, मी काय म्हणजे काय म्हणणं आहे तुझं. तर आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये पावभाजी खात होतो त्याला सोडायच्या आधी, बस स्टँडला सोडायच्या आधी. आणि मी म्हटलं काय म्हणणं आहे. तो म्हटलं काय माझं काय म्हणणं नाहीये. हा तर मी म्हटलं की ऐक ना, हे बघ मी तुला एक स्पष्ट सांगते, आता ना आपण दोघही जण आपल्या कामाकडे खूप लक्ष देऊयात, कारण आता आपलं एज नाहीये काही ठरवण्याचं. काम करूयात भरपूर, आपल्याला जे वाटतंय ना, जे काम करायचंय ते सत्यात उतरवूया आणि मग आपण लग्न करूया डायरेक्ट. हा मी हे सांगून बरोबर असा ताणला तिने साटकीने एक दगड मारला मला, लग्न करूया. तो दगड मला लागला नाही लागला, रक्त आला, मला कळलंच नाही. त्यावेळेस मी निशब्द म्हणलं हा लग्न करूया, ठीक आहे पण मग कन्फर्म काय. हे एवढं बोलून पण मी तिला किती माझं सिम्पल म्हणणं होतं की तिने मला आय लव्ह यू म्हणावं. आई ग शिवानी, लग्न करूया. कोणीतरी आपल्याला म्हणते आपण लग्न करूया यार, लव्ह यू म्हण तर कन्फर्म. आणि तिने मला कसं आय लव्ह यू म्हटलं. आता मी म्हटलं काय तुला, अरे देवा, बरं आय लव्ह यू, आपण लग्न करूया नंतर, आता आपण लक्ष देऊयात आपल्याला. तेव्हा तू कन्फर्म ना. मी म्हणते मी आता येस अमित, आय लव्ह यू. ओके आता डन आहे, तेव्हा डन. लग्न करूया डन नव्हतं, लग्न करूया आय लव्ह यू डन झालं. याला आणि मग ते झालं, तेव्हापासूनचा छान प्रवास सुरू झाला. आम्ही खूप कामं केली. हा म्हणजे आम्ही दोघांनी एकमेकांसोबत खूप कामं केली, खूप चांगले मित्र बनलो. आणि मग ते टप्पे गाठत एका पॉइंटला असं वाटलं की आता चला एंगेजमेंट करूया. आता फायनली आपले एज बरोबर 8 वर्ष घालवले आहोत. 8 वर्ष म्हणजे सिरियसली भारी. जनरेशन मध्ये 8 वर्ष म्हणजे कैक झालं ते. अर्धा संसार झालाय आमचा. हा आमच्याकडनं आता शिकायला यावं लोकांनी कसा करायचा संसार. नाही एवढं नाही पण आता सुरुवात झाली आणि आता तुमच्या समोर आहोत आम्ही. येस नक्कीच. पण ह्या सगळ्या प्रवासात मला एकंदरीत येस बाय येस ह्या सगळ्या ह्याच्यात एकंदरीत लक्षात आलं की अमितचा स्वभाव एक वेगळ्या मूड मधला आहे आणि तू एक वेगळ्या. तर बघ ना, ही म्हणते अरे लग्न करूया, आपण म्हणतो आय लव्ह यू म्हण ना. हे खूप असं भावनिक माणूस आहे हो. मला गोंधळावं लागतं, अंधारावं लागतं, मला खाऊ पिऊ घालावं लागतं, मला सगळं करावं लागतं. ते मला बरं वाटतं, माझं लाड केलेले मला बरं वाटतं. तिचं असं नाही, हे आहे स्ट्रेट टू द पॉइंट. करेक्ट. मधले लाड इथून असं ते मग असं करायची गरज नाही.
हा. असं. तर आता तुम्ही कळलं की तुम्ही प्रवास खूप केलात एकमेकांसोबत, तर मग एखादा असा किस्सा जो आजही पटकन आठवतो की yes, कणकवली कणकवलीच. कणकवलीला मला सांगू दे किस्सा. बर सांग तुझी बाजू तू नंतर मांड, माझी बाजू खूप अशी नाजूक आहे कणकवलीची. येस येस येस. महाराष्ट्र दौरा असतो महाराष्ट्र शासनाचा, बेस्ट एकांकिका त्यामध्ये फिरवतात महाराष्ट्रामध्ये. त्यात माझी पण होती आणि हिची पण होती. आमची वेगळी गाडी, हिची वेगळी गाडी. बीड, सोलापूर, कणकवली असा तो दौरा होता. आधी बीडला आम्ही एकत्र येणार होतो, पण असं कळलं की आमचा प्रयोग आधी होतोय आणि यांचा प्रयोग दुसऱ्या दिवशी होतोय. आम्हाला आमचा प्रयोग करून लगेच सोलापूरला निघायचंय. आमची काही भेट होणारच नाही. सो आमची बीडला भेट झालीच नाही. ओढ अजून ताणली गेली, उत्सुकता शिगेला पोहोचली. मग आम्ही गेलो कणकवलीला गेलो. आमचा प्रयोग झाला. ह्यांची गाडीची हे प्रयोग करून आदल्या दिवशीच म्हणजे तिकडे पोहोचले होते आणि आमची गाडी पोहोचली. ते वेगळ्या माझी वेगळीच ओढ होती की ही कधी दिसते मला. आणि तेव्हा आम्ही एकमेकांना भेटलो नव्हतो, बोललो नव्हतो, म्हणजे काय? इन्फॉर्मेशनचं काही अच्छा, संबंध त्याच्या आधी बोलत होतो आम्ही. बेसिक आम्ही हाय बाय बोलत होतो. आणि मी गेलो आतमध्ये. माझी नजर अशी सगळीकडे शोधते. प्रयोगाला नाही, तुझं वेगळंच सर्चिंग वर सुरू गेलो, होतं. सगळे कपडे वगैरे जसे बदलले. हा चिमणी चिमणी दिसेच ना, दिसेच ना. चिमणीच माझी कुठे दिसत नाही. मग मी कपडे वगैरे बदलले, पटकन बाहेर आलो. कुठे यांची अख्खी टीम दिसली, पण ही नाही. म्हटलं कुठं आता विचारायचं कोण कसं ना, शिवानी कुठे म्हणून. एवढ्यात मॅडमची एंट्री झाली. तिकडून मस्त मॅडम आंघोळ करून तिकडे बाथरूम होता असं. ओके. ते सगळे कपडे वगैरे, जीन्स, तो टी शर्ट मला अजून आठवतो, लाल रंग कलरचा शर्ट होता. आणि ओल्या केसांनी मॅडमची एंट्री झाली. वा, आता हे याच्या नजरेत सगळंच फिल्मी आहे, त्याला काही करू शकत नाही. मी माझी आपली नॉर्मल आली होती. माझी चिमणी मला घावली. मी असंच बघायला लागलो. हा आली आली आली. मग नंतर सगळं असं हसत खेळत वातावरण सुरू झालं. आणि तेव्हा बरं का, तेव्हा माझ्या आयुष्यात एक खूप वाईट घटना घडली. ती म्हणजे माझा चष्मा फुटला. त्या चष्म्याने मला समोर कोण आहे ते दिसत नाही काढल्यानंतर. ओके. नंबर एवढा आहे माझा. तो चष्मा फुटला माझा, मला दिसेच ना. पाखरं उडाली. मला फक्त तो लाल शर्ट दिसायचा, शर्ट. त्याच्यावर मी अंदाज लावतो शिवानी इथे. आणि हिला काहीच माहित नाही रेखींच्या आयुष्यात काय चाललंय. ही हिच्याच ऍटिट्यूड मध्ये वेगळी मस्त होती. ऍटिट्यूड म्हणजे ते तुझं जे काय होतं ती तुझ्या अगं बोलून घेऊ दे, नंतर तुलाच बोलायचं. आणि मला एवढा मी नवीन हुडी आणली होती. मेचा महिना, कणकवलीमध्ये काय बेकार ऊन असतं माहितीये. कडकड. त्या बेकार उन्हामध्ये एवढी मोठी हुडी घालून निघत होतो मी, फक्त हिच्यासाठी भारी दिसतो म्हणून. गॉगल लावला तर काही दिसत नव्हतं. मी पोरं सगळी टीम तिथं क्रिकेट खेळत होती, मी पण क्रिकेट खेळतोय. मला बॉल दिसे ना हातात द्यायला. मी 4दा पडलो त्या वाळूमध्ये. का तर समोर ही खेळतीये म्हणून माझी तडफड. हा, आणि एवढं सगळं मी करतोय आणि हिने काय करावं, ही तिच्या मित्रांसोबत त्या डोंगरावर गेली चढायला. मी म्हणतो इथे थांब ना समोर माझ्या, यार तू एवढं लांब. नाही, मी माझ्या ग्रुप सोबत तू तिला फॉलो करतोस, पण तिला कल्पना नाहीये ना त्याची. मी डोंगरावर गेलो 2 जणांना घेऊन, पुढे घालून आम्ही डोंगरावर घामाघूम आम्ही रेखी 2 जणांना 40-40 रुपयाची लाच देऊन मी त्यांना घेऊन गेलो. 40 रुपयाची 8 वर्ष आधीची गोष्ट आहे. 40 रुपयाची लाच देऊन मी त्यांना घेऊन गेलो. डोंगराच्या पलीकडे एक छोटंसं दुकान होतं. त्या दुकानामध्ये सगळेजण कोल्ड्रिंक प्यायला थांबले होते. तिथे गेलो, मग आम्ही पण कोल्ड्रिंक घेतलं. असं वगैरे सगळं झालं. बोललो तर कोणीच कोणाशी नाही. का गे शिव, तुला आठवतंय ते? तुला आठवतंय ना? पण ते दुकान आठवतंय ना? मी आठवतोय तुला भेदरलेला, घामाघूम झालेला सगळा चिकट अंग. जाऊ दे, ती हुडी घातलेली तीच ना, हुडीमुळे येतं सगळं. मग ते सगळं झालं आणि ना मी ठरवलं की हिला ना भेटायचं मला. ओके. सगळे झोपले, कारण रात्रभर प्रवास केलेला होता. दम नाही. सगळे झोपलेले होते. माझा एक मुन्ना म्हणून मित्र होता, जो आमचा म्युझिक, लाईट्स आणि म्युझिकचं सगळं बघायचं. म्हणलं मुन्न्यात चल, हे भावात झोपू द्या मला. चल म्हटलं चल. मला कारण कळलं मागे काजूची बाग होती आणि काजूच्या बागेत मॅडम काजू तोडत होत्या एकट्याच. कधी? हे रात्री? दुपारी. ओके. प्रवास करून हा. दमलेली दुपार. आणि मग काय झालं शिवानी, सांगतो. आणि मी माझं काहीतरी चाललेलं. हे काजू खाऊन बघ, त्या तिथल्या आजी सांगत होत्या, ते कर, हे बघ, हे पहा, पण काजू एक चांगला आहे वगैरे वगैरे. आणि हा ना पुढे हाय हॅलो. मला कळेच ना काय रिॲक्ट करायचं. ओके. मेसेजवर हाय हॅलो बोलणं वेगळं आणि एकदम आवाज समोर झाला, बोलायचं काय.
बरं आणि हा समोर आला तर आपलं एज तेव्हा मी खूप लहान होते ग. 17 मी फार ज्येष्ठ होतो. नाही तू ज्येष्ठ असण्या नसण्याचा प्रश्न नाही माझा. माझी पण काहीतरी साईड असेल ना. मी सगळ्या जे ग्रुप मधले सगळे मोठे दादा मंडळी वगैरे हा असा मुलगा येऊन मला हाय हॅलो करतो म्हणजे हा त्यावेळी अगदी नाही का हा मी फुल भेदरलेली आणि मी घाबरले आणि मी म्हटलं की काहीच नाही म्हटली तू. नाही मी अरे अमित बोलू दे. आणि तो असा समोर मी इथे आणि मी अशी निघून गेले आणि त्याला झालं भाई बरं हा एकटा असता तर गोष्ट वेगळी ग. हा एकटा असता तर पुन्हा सोबत हा ते अजूनच अगदीच म्हणजे झालं ना की अरे म्हणजे मी असं आलो हाय शिवानी तिने असं बघितलं निघून गेली. मी आणि ती काजूची झाडं तेवढेच राहिलो आणि मुन्ना आणि आता आठवणी ना. आणि आता आठवणी सगळ्यात मोठी आठवण होती. त्या दिवशी जे काही भांडलोय मी तिच्याशी. अच्छा तो म्हटलं काय फालतूगिरी आहे तू माझ्याशी समोर येऊन बोलत नाही वगैरे मेसेजवर. म्हटलं हा अरे पण मला कळलंच नाही की काय. अरे काय कळलं नाही मी तुझ्या समोर आलो होतो बोलायला आणि मी म्हटलं हा ठीक आहे ओके ओके एखाद्याच्या प्रेमाची अशी चेष्टा करू नको. हा चेष्टा करू नको वगैरे वगैरे. मी म्हटलं असं सगळं आणि मी सॉरी माझ्याकडनं चूक झाली मला असं होतं रिॲक्ट करायचं पण ते नकळत झालं माझ्याकडनं आणि झालं आणि ती रात्री गेली आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच मी उठले. मग मला उठल्यानंतर फुल गिल्ट डोक्यात की अरे यार आपण याला काहीच रिॲक्ट नाही झालोय. असंच निघून गेलो. मी माझी रूम उघडली आणि बाहेर आहे ना ही सगळी मंडळी बसली होती. त्या एकच म्हणजे 2 बिल्डिंग्सची ती वास्तू होती आणि तिथे मंडळी सगळी बाहेर बसलेली आणि मी आले बाहेर आणि झोपेतून उठून अशी बाहेर मी शोधती अमित कुठे. अच्छा ही इथे टीम आहे. रितेश बसलाय का ते. हा तो रितेशच आहे. तर मी रितेश आहे रितेश अमित तर तो म्हणला हा अमित ते शिवानी म्हटलं हाय गुड मॉर्निंग. भाऊ असे बसलेले. ऍटिट्यूड आता भाऊंचा ऍटिट्यूड. इकडे मी आहे आणि तू रितेश आहे तू मला कर. हा रितेश अमित गुड मॉर्निंग. वगैरे करून तेव्हा की तू मला इग्नोर केला. आता मी तू आता तिने मला असं केलं गुड मॉर्निंग असं केलं आणि मी तिकडे बघितलं good morning. आणि मी गुड मॉर्निंग पण नाही बोललो. मला विचार किती त्रास झाला. मला खूप त्रास झाला ते करताना. आता पण केवढा आनंद. मला खूप त्रास झाला ते करताना. आता 8 वर्ष झाले आम्ही आता काही नाही होऊ शकत. झालं अमित मी तुझ्या बाजूला आहे रे. म्हणजे असे भरपूर किस्से आहेत. एक नाही असे खूप किस्से आहेत ते आपण निवांत आता येस नक्कीच टप्प्याटप्प्याने आपण टप्प्याटप्प्याने सगळे अजून एकच नाही अजून खूप इंटरव्ह्यू करायचे त्यामुळे येस शुअर नक्कीच खूप मस्त किस्से तर आहेतच. पण कुठेतरी आता आपल्याला लग्न करायचंय किंवा त्या टप्प्यापर्यंत भाई आपण आता आलोय. आता फॅमिली तर फॅमिलीमध्ये सांगताना तू काय सांगितलं होतंस किंवा तुझ्या फॅमिली आता तू तर डायरेक्ट याला घरीच घेऊन गेली होतीस किंवा सांगितलं होतंस तुझ्यासाठी कसं होतं ते फॅमिली किंवा ते कसं हँडल. सगळ्यात सिम्पल माझ्यासाठी होतं. अच्छा कारण मी बाबांना हिचा फोटो दाखवला जेव्हा मला आवडली तेव्हाच. ओके अशी मुलगी थिएटर करते म्हणलं मला खूप आवडली ती मुलगी गोड आहे म्हणलं. ती फोटोमध्ये पण गोडच दिसत होती आणि साड्या बिड्या घालायची तिला तेव्हापासूनच सवय नेसायची. साड्या घालायची साड्या वगैरे नेसायची तिला तेव्हापासून सवय. म्हणजे साड्या नेसून नट्टापट्टा करून आवरणार सगळे सणवार एकदम औचिनी करणार. सो ते आपलं असताना की अरे यार सणवार करतेय देवधर्म करतेय गुणी मुलगी आहे संस्कारी मुलगी वगैरे असं सगळं घरचे काय बघतात दुसरं. करेक्ट घरच्यांचं असं म्हणणं असतं की आपले जे रीती रिवाज आहेत परंपरा आहेत किंवा जे आपण संस्कार लावतो अशीच संस्कारी मुलगी घरात यावी तिने आणि आपल्या घरात सगळ्या गोष्टी पुढे न्याव्यात. एक बेसिक थॉट असतो ना प्रत्येक फॅमिलीचा. बा म्हणले चांगली मुलगी आहे आणि खरं तर म्हणजे आमचं सगळंच एवढं मॅच झालं सगळ्या गोष्टी. म्हणजे कुठे असं एकही निगेटिव्ह पॉईंट नव्हता की ज्याच्यामुळे रिजेक्शन येतील घरातून वगैरे असं काही नव्हतं. सो बाबा म्हणले की चांगली मुलगी आहे मग मला सांग तिच्याकडनं काय होकार नकार येतोय काय ते बघ आम्हाला आपण बोलू वगैरे एवढं सिम्पल होतं. आणि ते मला नेहमी मला गणपती सजवायला बाबांनी मदत केली सगळे गिफ्ट पॅक करायला बाबांनीच मदत केली माझ्या. वा माझा बाप माझा मित्र आहे वा त्यांनी सगळं केलंय माझ्या लव्ह स्टोरीत. त्यामुळे ते खूप मोठे साक्षीदार आहे माझ्या लव्ह स्टोरीचे. सो आणि ही एकांकिकेचे वगैरे प्रॅक्टिस असताना घरी यायची आमच्या घरी 1-1 महिना राहिलेली आहे पोरगी.
आमच्या घरात ही पोरी माहित होतं in short की मुलगी कशी आहे. हा आमच्या घरची मुलगीच आहे ही आणि मी त्यांच्या घरचा मुलगा आहे. वा नाईस. आमचं असं काय सून सून जावई वगैरे नाही काही. मुलगा आणि मुलगी मुलगा आणि मुलगी होता मी एकमेकांच्या. Yes, yes. एवढं छान आहे सगळं. मस्त मस्त. आता तुम्ही खूप छान असा क्वालिटी टाइम इथे स्पेंड करायला आला होतात आणि आम्ही तुमच्याशी फार अशा गप्पा वगैरे डिस्टर्ब केलाय. पण हा माहोल बघून हिच्याशी आत्ता तुला जर एक 2-4 शब्द काही बोलायचे आहेत किंवा सांगायचंय की आता कसं आहे, आता चॅप्टर 2 असं सुरू होणार आहे नाही का, सिरियसली काहीतरी एक वेगळं, तर काय सांगशील तू आणि नंतर तू ह्याला काय सांग. तेव्हा तू शांत राहायचंस आणि फक्त शिवानी बोलणार आहे. आणि सांगते की तू शांत राहा. नाही 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 अमित तू बोलायचंस. नाहीये पण आम्ही सांगतो तेव्हा आम्हाला तिचं नाही पण एक सांगू का, तू आत्ता बोलून घे, लग्न झाल्यानंतर म्हणजे काय काय बोलायचं म्हणजे मला तेच सांग. म्हणजे नाही म्हणजे आता तुला मोस्टली मुलींच चालतं ना असं नाही असं काही नाहीये, म्हणजे असं असेल पण असू आपल्याकडे हा आमच्याकडे पण आहे थोडस. काय आहे माहिती का, पण काय माहिती का, ती जे सांगते ते चांगलं सांगते, चांगल्यासाठी सांगते आणि घरातल्या लक्ष्मीचं ऐकावं आणि तिच्याप्रमाणे चालावं अशी मला असं वाटतं. येस तर आपलं घर मोठं होतं तर आपल्या घरामध्ये आनंद सुख समृद्धी लक्ष्मी नांदते असं मला वाटतं. Correct. घरातली लक्ष्मी खुश पाहिजे, तिच्या मनाप्रमाणे घर चाललं पाहिजे असं खरंय, माझं म्हणणं आहे. खरंय. पण कधी कधी आम्ही ऐकत नाही. खरंच ऐकत नाही, पण मग ते नंतर ऐकतो शेवटी. ऍट द एंड शेवटी ऐकायचं. हा. गावच लागतं. येस तर अमित हा छान असा माहोल तर झालेला आहेच. तर आज असे दोघं आहात, आय नो की आम्ही तुमच्या टाइम मध्ये आलोय पण आता आम्ही नाही आहोत असं समजा. आणि थोडं आता साखरपुडा वगैरे झालाय तुमचा. आता प्रेमाच्या त्या गप्पा सगळ्या झाल्यात बाळा बोलून. आता काय प्रेमाचं काय बोलू शकत नाही मी तुला. एकच फक्त की आतापर्यंत आपण खूप मोठा प्रवास केलाय, याच्या पुढचा खूप मोठा बाकी आहे. आत्ताशी एका हायवेला लागलोय आपण वेगळ्या. आपला खूप खूप लांब पल्ला गाठायचा आहे. त्याच्यावरती खूप संकट येतील, खूप अडचणी येतील, अप्स अँड डाऊन्स येतील माझ्या आयुष्यात, आपल्या दोघांच्या आयुष्यात. कायम सोबत राहा आणि माझं काही चुकलं तर रागव मला, पण पटकन माफ करून टाक की नाही. म्हणजे कसं टेन्शन राहत नाही मला पण, आणि मी मुळात कधी चुकणार पण नाही अशी मी तुला ग्वाही देतो. जरी चुकलोच तरी समजून घे का चुकला असेल बाई लेकरू, मग त्याला आईसारखं पोटात घे त्याची चूक आणि माफ करून टाक. आणि माझ्यावर जसं प्रेम करतेस तू तसं आत्तापर्यंत जे केलंय त्याच्यापेक्षा जास्त प्रेम करत राहा आणि खूप गोड सांभाळतेस तू मला, असंच सांभाळत राहा. माझे लाड पुरवत राहा आणि बस माया करत राहा. मला ऍड होत माझ्यावरती माया करत राहा. हे पण छान नाही समज, खरंच खूप छान. म्हणजे मगापासून जो अमित असा फनी थोडं तो असा थोडा इमोशनल झाला, इतका अटॅच झाला तो ह्या क्षणी की सिरियसली आता मी ह्याच्या जवळ इथे इतपत आहे तर मला कळतंय त्याच्याकडे बघून तो फार इमोशनल झाला. एक बॉन्डिंग सगळंच दिसून आलं. नाही कारण ह्या मुलीनी म्हणजे खूप बेसिक बेसला होतो ना, काहीच नव्हतं आयुष्यात, म्हणजे काहीही नव्हतं. अमित रेखी जेव्हा शून्य होता, म्हणजे तेव्हा अक्षरशः मी जेव्हा रेडिओ जॉकी म्हणून काम करायचो नगरमध्ये, मी तेव्हा बाल कामगार म्हणून काम करायचो, कारण तेव्हा मी मायनर होतो. 17व्या वर्षी मी, म्हणजे ते पण कोणाच्या अभावामुळे प्रभावामुळे नाही, मला आवडायचं गोष्टी करायला किंवा मला ते रेडिओचं खूप अट्रॅक्शन होतं, तेव्हापासून काम करतोय. पण त्या सगळ्या प्रोसेसमध्ये आज जो काही मी आहे स्टेबल झालोय, त्या सगळ्या प्रवासात खूप मोठं चाक आहे ते माझं. म्हणजे हिच्याशिवाय अमित म्हणून शिवामित कळलं. पहिलं मी विचारलं होतं ते आता आपल्याला मिळालंय, विभक्त होऊ शकत नाही. येस नक्कीच, कधीच नाही. म्हणजे अमितचा अर्थ होतो कधीही न संपणारा, अखंड असा. जसं शिवाचं नाव अखंड मोठं आहे तसं अखंडपणे आमच्या दोघांचं नाव कायम असं जॉईंट असं शिवामित ते. खरंच आहे की नाही म्हणे. व्हेरी गुड. थोडा इमोशनल खरंच आम्हालाही खूप छान वाटलं, कारण आत्ता ह्या वेळी म्हणजे या झोनमध्ये की जनरेशनमध्ये इतकं प्युअर आणि रॉ आहे ते मला खूप आवडलं की तुम्ही जे प्युअर आहे ना ते आहात रे आत्ता इथे आमच्या समोर. त्यामुळे ते खूप वाटलं. येस. आता मला तू त्याला अपेक्षित आहे थोडं ऐकायचंय. आणि आता ना अमित सिरियसली मी मगापासून होतं की अमित फनी आहे ते, मी तुला माहिती आता 2 मिनिटासाठी येस हे
प्युअर आहे यार, रे काहीतरी वेगळं आहे यार. गोड So- लेकरू, गोड लेकरू. मला वाटतं आपण समुद्रकिनारी बसूया. पूर्ण एकदम ह्याच्यात येते, रोलमध्ये येते. तू बस. सो आपण आता समुद्राच्या जवळ आहोत, खूप जवळ आपल्याला दिसतोय तो, आणि तो अथांग आहे, म्हणजे त्याचा कुठेही एंड नाही. नाही. सो असं एंडलेस प्रेम मी तुझ्यावर कायम करत राहील. आणि हा जसा समुद्र कुठे कळत नाहीये की त्याचं काय म्हणणं आहे किंवा काय शेवट कुठे आहे किंवा काय करत राहायचं, जात राहायचं. तर तसं मला वाटतं की मी तुझ्यासोबत आयुष्यभर वेगवेगळ्या टप्प्याने पुढे आपण जात राहूयात आणि मी कायम आयुष्यभर तुझ्यासोबत आहे. आणि समुद्र असतो ना, खारट असतो, ते पाणी खारट असतं, त्याचे आपल्यामध्ये पण थोडेसे निगेटिव्ह पॉईंट्स असतील काही, बट त्याच्याशिवाय नाही आहे काही. तो आपल्या जगण्याचा एक खूप मोठा पार्ट आहे. सो तसंच आपण एकमेकांच्या आयुष्याचे एक महत्त्वाचे अविभाज्य घटक म्हणून राहू. आणि मी तुझ्या कायम सोबत आहे आणि मी अथांग तुझ्यावर प्रेम करत राहील. ए I love you, नाईस. अमित आय लव्ह यू. थँक्यू. बघ आता मी आय आय लव्ह लव्ह यू यू टू. आय लव्ह यू टू. हिच्यासोबत राहून मी एवढा असा हे होऊन गेलो की आय लव्ह यू वगैरे काही नसतं. फायनली कळलंय तिला की असं काही नसतं. काही नाही, असं म्हणजे शब्दांनीच प्रेम व्यक्त होतं असं नाही. येस. आपण जे वागतो एकमेकांशी, आपण जो रिस्पेक्ट देतो समोरच्याला, आपण कशा पद्धतीने ट्रीट करतो समोरच्याला, या सगळ्या गोष्टींमध्ये प्रेम डिपेंड असतं. सो प्रेम हे आपण एखाद्या निर्जीव वस्तूवरही करतो, प्राण्यांवरही करतो, सगळ्यांवर करतो. प्रेम म्हणजे एखाद्या विषयीचं काय म्हणतात आपलेपण असणं. दॅट्स इट. आय लव्ह यू, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, हे तेव्हाचा अमित रेखी होता. येस. पण शिवानीच्या त्या प्रेमाने मला नाईस नाईस नाईस. खरा प्रेमाचा अर्थ बापरे बाप. ओ मला गवसलेला आहे या ठिकाणी, असं मला वाटतं. चल एक छोटासा गेम खेळणार आहे मी तुम्हा दोघांसोबत, अगदी अगदी. छोटासा. जस्ट पिक पॉइंट करायचा आहे. चलो. कोण ठीक आहे. येस. रॅपिड फायर असेल. हा. चिडका बिब्बा कोण आहे तुमच्यात? वा. दोघांनी एकत्र पॉइंट केलं बाबा. बी आहे. लेट कमर कोणीच नाही. नाही एक कोणतरी खूप थोडंसं नाही, खूप नाही, पर्टिक्युलर नाही, खूप पर्टिक्युलर. आमची particular. चिडचिड होते कोणी लेट आलं तर किंवा आम्हाला लेट झालं तर. अच्छा. लाजाळू. अरे बाप. तुझं काय मत आहे? एक मिनिट, हा लाजाळू आहे? काय संबंध? लाजाळूचं झाड आहे मी. नाही आम्ही ऐकल्यानंतर त्यालाही खोटं वाटेल रे. मी अक्षरशः बाजूला बसली. नाही, लाजाळू आमच्यापैकी दोघांपैकी कोणीच नाही. येस. थोडंसं ती पण लाजाळू नाही अजिबात. नाही लाजाळू बिजाळू आहे. फालतू. बिंदास बेधडक कुठे ते धडक. ट्यूबलाईट. ट्यूबलाईट. ती म्हणते ट्यूबलाईट म्हणजे काय? लेट हा, करायचं. हे. लेट करतात गोष्टी. ट्यूबलाईट. मला ना गोष्टी खूप नंतर ती एवढी भारी आहे ना, ती एवढी कमाल मुलगी आहे ना आयुष्यात. आउटस्टँडिंग आहे ती, आउटस्टँडिंग. बरं तिला सगळं लेट करतात असं आहे का? लेट नाही, तिला तिचे प्रश्नच वेगळेच असतात. आणि ती म्हणते आम्ही एवढी डम आहे का रे? नाही ग बाई माझी. ठीक आहे, काही गोष्टीचं तुला नॉलेज नाही, काही गोष्टीतलं मला नॉलेज नाही. असा काही प्रश्न आठवतो का तुला शिवानी? तू इतकी हसतेस म्हणून सहज नाही, खूप आहेत असे. खूप आहे. अरे माझे किस्से म्हणजे माझे डेंजर किस्से. खतरनाक आहे ती. ट्यूबलाईट. पैशांच्या बाबतीत घेऊन तर खूप आहेत. एखादा सांगच, कारण आम्हाला हसायला आवडणार आहे. त्या क्षणाला एखादा किस्सा झाला हा. मला काय आठवणार continue किंवा मला आवडतो एक आता जस्ट Yes, yes. गेम, पण आधी तो किस्सा सांग. रिसेंट At the moment. रिसेंट एक किस्सा घडलाय. आधी हसून एका घे. ठिकाणी ना हवा भरायची होती गाडीमध्ये. Okay. मला लागणार होते 20 रुपये. मी किती डब आहे. मला त्या सिच्युएशनला नाही कळत नाही, आणि मी हे प्रामाणिकपणे सांगते की मला नाही कळत. 20 रुपये द्यायचे होते. तर त्याने तर मी म्हटलं देऊ, नाही आहे ना. मी पाकिट काढलं, कारमधून उतरला आणि त्यांना म्हटलं, तर ते म्हणले अरे दादा 20 रुपये सुट्टे नाही आहेत का? तर तो म्हणला आताला तो 20 रुपये सुट्टे आहेत? तर मी म्हणलं बघायला लागतील रे. तर मी बॅगेरून नाही रे नाही. बरं ठीक आहे ओके. आणि गाडीतून उतरताना तो काय म्हटला होता की 100 रुपये आहेत.
20 रुपये द्यायचे आणि बाकी तुला पाणीपुरीला. हा. तर तो असे सुट्टे जे आलेले पैसे असतात ना तो ते मला देतो पाणीपुरी खायला. सुट्टे चिल्लर हा. तर म्हणजे 500 जरी सुट्टे आले तरी तिच्याकडे वाव कितीचेही सुट्टे असू दे ते 500 रुपयातले 20 रुपये वापरू दे आणि 480 रुपये सुट्टे आले तर तिचे ते असतात. माझे असतात. हा, हा, ते त्यामुळे मी ठरलेलं कॅश ठेवत नाही Nice. जास्त माझ्याकडे. तर मी बरं. म्हटलं की हा ओके. तर त्यांनी ते 100 रुपये हातात ठेवले आणि तो गेला. आणि मग ते म्हटले की नाहीये. तो म्हटलं नाहीये. तो तुमच्याकडे नाही का? तो म्हटलं नाही. ऑनलाईन करा ना दादा. तर ह्यानी ते ऑनलाईन केले आणि मग तो परत आतमध्ये आला. तर तो म्हटलं हा. आणि त्यांनी 100 रुपये मला दिले. 100 रुपये त्यांनी मला दिले. म्हटलं का? तो म्हटलं नाही त्यांच्याकडे सुट्टे नव्हते. म्हटलं अरे यार मग मी ऑनलाईन केले. म्हटलं आम्या मला नाही बरोबर वाटत आहे. तुझा 200 रुपये खर्च झालाय तुलाच ठेव. शीट म्हणजे शिवानी ते एक पॉईंट मिस केला त्यांनी. एक पॉईंट मिस केला. काय झालं होतं 100 रुपयातले 20 रुपये त्याला दिले आणि सुट्टे 80 रुपये आणले होते मी. सुट्टे धर तुला पाणीपुरीला खर्चायला. ते म्हटले आम्ही नोट फार मळक्या चुळक्यात नोटा नको तू ऑनलाईन करू नये किंवा काय ना हो का मी बदलून आणतो. मी गेलो आणि मी 20 रुपये ऑनलाईन दिले आणि 100 नोट परत आणली मी. ती म्हटली आम्ही मग तुझे 90 ते 80 रुपये पण गेले आणि परत 20 रुपये पण गेले एवढे कसं काय. कळतंय का तुला हे काय ऐका हवेने माझं गणित मी बेंच लावला आणि जे गाडी काढली थांबत नाही मी नंतर. हे पण फायदा आहे तसा ते कळतं. फायदा नाहीये. ती बाहेर काय व्यवहार करून 100 रुपयाची गोष्ट 1000 रुपये देऊन येईल ती. नाही असं करणार नाही. एवढी पण येडी नाही. एवढी डम नाही मी आहे. मला त्या सिच्युएशनला कळत नाही. सिच्युएशनल होतं ते थोडं. नेक्स्ट रायपेट बाहेर होता. येस भुक्कड कोण आहे? बुक्कड म्हणजे खाण्याच्या बाबतीत ना हा दोघंही दोघंही म्हणजे एक कोणी नाही. खूप एक खाखा कोणी करतो नाही. आम्ही. ओके आता एखादा आवडता पदार्थ पण सांगून द्या. दोघंही बोललात ना की भुक्कड आहोत. याचा पदार्थ मी सांगायचा हा. नाही आवडता. कोणीही चालेल की बाबा त्याचा तो अमितचं सांगतो शिवानीचं सांगते. आपण एक काम करूया अमित तू हिचा आवडता पदार्थ सांग तू ह्याचा आवडता ती पदार्थ सांग. रात्री 2:30 वाजता पण पाणीपुरी खाऊ शकते. ओके ती दिवस रात्र पाणीपुरी खाऊ शकते. हा, पाणीपुरी अत्यंत आवडता पदार्थ. आई शपथ म्हणजे पाणीपुरीच्या पुढे काहीच नाही. म्हणजे प्रत्येक असं इझी आहे अमित म्हणजे. बाजूला जरी ठेले दिसले तरी पण जाऊ तिकडे खाऊ टेस्ट हो प्रत्येक सिटीमध्ये जाऊन ती पाणीपुरीची टेस्ट. खाऊया. प्रत्येक सिटीमध्ये तिची एक खासियत आहे. प्रत्येक सिटीतल्या पाणीपुरीची चौथीला घ्यायची असते. नाईस अमितला मला वाटतं पावभाजी खूप आवडते. खूप आवडते. खूप आवडते ओके पावभाजी. आणि त्याला बऱ्याचशा भाज्या आवडतात. शेपूची भाजी त्याची ऑल टाइम फेवरेट. शेपू शेपू मध्ये शेपू. हा हा लोक म्हणतील शी शेपू चल नाही. शेपू मला आवडते शेपू. हा रागिष्ट कोण आहे? मी. नाही दोघेही थोडे एवढा अंडरस्टँडिंग रागेश हो बाबा मी नाही मी नाही आहे, आम्ही मला राग पटकन बघ येतो. बघा आम्ही दोघंही पण तो पण आहे. कोणतरी असेल ना दोघांपैकी रागिष्ट. नाही मी आहे शॉर्ट टेम्पर्ड. पण आहे जरा. म्हणजे आम्ही म्युच्युअली आहोत. म्हणजे आमचा राग दोघांचाही एक पीक लेवलला असतो. पीक लेवलचे भांडणं आम्ही करतो आणि तेवढ्याच पीक लेवलला आम्ही शांत होतो. सावरून Yes. हा गोड बोलो कोण आहे? मी आम्ही प्रचंड गोड आमच्या हिच्या घरी घरात मला माझं गोड नाव बोलावं ठेवलंय म्हणतात. गोड बोले. मी गोड बोल अच्छा म्हणजे अमित गोड बोले असं आहे का. अमित गोड बोले. मला वाईट बोलायला आवडत नाही म्हणून लोक मला गोड बोले म्हणतात. मला कोणाचं मन दुखवायला आवडत सॉर्टेड नाही. गोड सॉर्टेड वाईट बोलायला आवडत आहे. मला लोकांना जीव लावायला आवडतो. आपलंच करायला आवडतं. मला वाईट नाही बोलायला एंड आवडत ऑफ द पॉइंट अमित गोड बोला. आहे. मुद्दा आहे. मुडी कोण आहे? दोघे दोघंही. आता दोघंही. दोघंही. नाही तरी विचारलं. मुडी कोण आहे? दोघेही. मी थोडी जास्त आहे पण हिचा मूड म्हणजे अनप्रेडिक्टेबल Randomly असं. हा, अनप्रेडिक्टेबल पटकन म्हणजे असा असतो. अनप्रेडिक्टेबल. कधी ती असं करेल सांगता येत नाही. अच्छा ओके ठीक आहे. आता शेवटचा आळशी कोण आहे दोघांमध्ये? दोघेही. नाही, कोणतरी नाही हे बघ हा याचं मी थोडस सांगते. आळशी म्हणजे जेव्हा काहीही काम नसतं ना तेव्हा आम्ही प्रचंड आळशी असतो. आम्ही अशा असतो. आणि जेव्हा दोघांनाही काम असतं किंवा दोघांपैकी एकाला काम असतं Prompt. तेव्हा आम्ही खूप जास्त नाईस प्रॉम्प्ट हा. असतो. आम्ही Yes. 6, 5. मला आता मध्यंतरी मी आई बाबा रिटायर्ड होतात करत होतो तेव्हा माझं शूट कंटिन्यू होतं. तेव्हा मला 8:30च्या कॉल टाइमला मला 7:30ला निघावं लागायचं. मला 7, 7:15ला नाश्ता वगैरे करून ती पण उठून एकदम पद्धतशीर एकदम छान. प्रिपेअर्ड असेल. Yes, हा yes. पण आम्हाला जेव्हा काम नसतं तेव्हा आम्ही हा, मग तेव्हा आमच्या घरचे पण म्हणतात किती आळशीपणा करता काहीतरी करा Yes. पण आम्हाला आळस सोडायचा आता. येस येस कधी सोडू माहित नाही.
ते होईल कधी होईल हळूहळू का होईल. येस. आणि आता तुम्ही दोघेही थिएटर मधले आहात, कुठेतरी ऍक्टिंग, तर तुला हिला कोणत्या भूमिकेमध्ये बघायला आवडेल आणि तुला ह्याला भूमिकेमध्ये हा किंवा एखादा कॅरेक्टर मला ना हिला कायम मी असं विचार करतो की मला हिला एखाद्या ना रॉ एजंट असतात ना, रॉ चे इन्स्पेक्टर्स असतात, ते कडक असतात बघ. ओके. फॉर एक्झाम्पल फॅमिली मॅन मधलं कॅरेक्टर त्या मुलीचं एक डॅशिंग कॅरेक्टर असतं. ते डॅशिंग कॅरेक्टर पोलीस इन्स्पेक्टर, IAS ऑफिसर, कलेक्टर तर ती करून झालंय. बट तिला एका डॅशिंग जी केस मिस्ट्री सॉल्व्ह करते, सस्पेन्स थ्रिलर मध्ये तिला पाहायला मला फार आवडेल. मर्डर मिस्ट्री मध्ये तिला पाहायला मला प्रचंड, कारण ती खूप भयंकर एक्सप्रेसिव्ह आहे, तिचे डोळे भयंकर एक्सप्रेसिव्ह आहेत. सो मला ना ते एक डॅशिंग कॅरेक्टर तिला जेव्हा येईल ना, भाई ही पोरगी तहलका करून टाकेल. मी आज लिहून मला अमितला ना, कारण आता सगळ्यांनी त्याला विलन म्हणून पण भरभरून प्रेम दिलंय आणि तो गोड घरातला मुलगा म्हणून पण छानच काम करतोय. मला ना त्याला असा एक काय म्हणतो आपण, अशी एखादी स्क्रिप्ट त्याच्या हातात यावी जी सर्वांग सुंदर असेल. म्हणजे कसं तो छान दिसेलही, त्यात त्याचे शेड्स असतील, हा किंवा जसा आहे तसाही, आणि मुळात त्या स्क्रिप्ट मध्ये ना अनेक शेड्स असतील ऍक्च्युअली. कारण एखाद्या वेळा असं असतं ना की एक असतो तो एक सारखाच वाटतो अख्ख्या फिल्म. सो तसं न करता तो चुकीच्या माणसांसोबत प्रचंड चुकीचा आणि चांगल्या माणसांसोबत प्रचंड दोन्ही नाण्याच्या बाजू स्विच ऑन स्विच ऑफ करण्यासाठी तसे कॅरेक्टर याला मिळावेत आणि मला खरंच बघायचंय त्याला. येस, नक्कीच. कमालीचे युनिव्हर्स ऐकतोयच ना रे, आमच्या दोघांना पण तसले कामं मिळू देत रे महाराजा. होय महाराजा. तथास्तु बोलते. तसंच आहे. चॅलेंजिंग काहीतरी समुद्रासमोर आम्ही आज कमिट करतो, समुद्र आम्हाला होकार देत असेल कदाचित. जसं म्हटलं ना, वास्तू नेहमी तथास्तु म्हणते. येस, तथास्तु. खूप मस्त वाटलं, काहीतरी रॉ प्युअर मजा आली. तर खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. तुमचा पुढे संसार अगदी असा रंगत जाऊ दे, हसत खेळत, आणि असा TRP सारखा असा सुपरहिट होऊ दे. वा वा, थँक्यू सो मच. आणि तुमचंही आमच्यावरचं प्रेम असंच राहू द्या. आम्ही कुठेही कोणत्याही कानाकोपऱ्यात तुम्हाला दिसलो तर आत्ता जसे आलात तसंच येत राहा आणि आमच्याशी बोलत राहा, कारण तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत, रसिक प्रेक्षक आहेत म्हणून आम्ही आहोत. सो थँक्यू सो मच. तुम्ही सगळ्यांनी एवढं भरभरून प्रेम दिलं आम्हाला, शिवामितवर एवढं प्रेम करता, याच्या पुढेही करत राहा. थँक्यू सो मच. येस, थँक्यू सो मच. येस, थँक्यू. किती छान वाटलं ना त्यांच्याशी बोलून. खूप मजा आली आज तर मला. येस, म्हणजे आपण आलो असं रँडमली आणि खूप छान गप्पा रंगल्या. हो ना ग. तर ह्या गप्पा तुम्हाला देखील आवडल्या असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमचं चॅनल सेलिब्रिटी प्रमोटर्सला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. येस, चलो बाय.